न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आम आदमी पार्टी नाशिकचे संघटन मंत्री, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि व्यावसायिक कुस्तीपटू योगेश अशोकराव कापसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झालाय। समाजकारण, कुस्ती आणि विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ते नेहमीच चर्चेत असतात। फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन कार्य करण्याची त्यांची सातत्यपूर्ण धडपड सुरू असते। शिक्षण, क्रीडा, सामाजिक सलोखा, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत। वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलाय। यामध्ये माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे, श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख मामाजी राजवाडे, दांडेकर दीक्षित, तालीम संघाचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ, तसेच अमर बोरसे, सागर लामखेडे, भीमराव राजोळे, सुधाकर चांदवडे, संतोष पेलमाले, विशाल गोवर्धने, हर्षल पवार, हार्दिक निगड, समाधान भारतीय, सुभाष उगले, महेंद्र मगर यांचा समावेश होता। आम आदमी पार्टीचे प्रवक्ता ॲडव्होकेट अभिजित गोसावी, युवा अध्यक्ष अमर गांगुर्डे, तसेच महेंद्र मगर, अक्षय दोंदे, आकाश आवारे, विनोद आलाटे, राहुल कुलकर्णी, दिगंबर धुमाळ, चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित घुगे, श्री सूर्यवंशी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। सर्व उपस्थित मान्यवरांनी एकमतानं मत व्यक्त केलं आहे की सामाजिक सलोखा आणि प्रगतीसाठी योगेश कापसे यांचे कार्य प्रेरणादायी ठरलं आहे। जो तुमच्या संघ आहे, माझ्या मुली संघ आहे, तोच ताळमेळ आहे। म्हणजे इतकं चांगलंही नाही, सगळं चांगलं वागणं, चांगलं राहणं, सगळं प्रेमळ राहणं, त्याचे फायदे असे आहेत का तुमचे मित्र फार बनतात। त्याला वयाचे काही अट नाही, सगळ्या प्रकारचे मित्र बनतात आणि तेच माझ्या मते मला भेटलेले सगळे। आज माझे मार्गदर्शक मामाजी राजवाडे यांचं फार मोठं योगदान आहे माझ्या पाठीमागे। प्रत्येक गोष्टीमध्ये मी मामांचं मार्गदर्शन घेत असतो। काही असलं नसलं तरी आम्ही एकामेकांनी चर्चा करत असतो। नाना असतील, उल्हास भाऊ असतील, विशाल भाऊ असतील आणि माझे मित्र अभिजित असतील। आता ह्या वाढदिवसात सगळं नियोजन खरं ते हर्षल, हार्दिक आणि माझा मित्र समाधान या तिघांनी मिळून हे डोक्यात आणलं की योगी होकाईने आपल्याला वाढदिवस करायचा जे म्हणे, तुम्ही काही हे करू नका। म्हटलं अरे नको, म्हटलं आपण आपापल्या ऑफिसला बसून जे येतील त्यांचं नाही म्हणे, आपल्याला करायचं जे म्हणे, आपण छोटा खाली का असेल नाव घेतलं मदतीचा हात सदैव साथ असं आमच्या तालीम संघामध्ये त्यांच्यावालं हे नाव आहे। कारण कोविड काळामध्ये त्यांनी इतकं मदत केलेली आहे पेशंटला की आमच्या सर्व तालीम संघाचे ते जे कार्यकर्ते जे मुलं आहे, व्यायाम प्रेमी, कुस्ती प्रेमी, त्यांनी काही फोन केला का योगेश अशा ठिकाणी असं वस्तू लागते किंवा यांना माणसांना डबे नाही आहे, योगेशने ताबडतोब लगेच त्या ठिकाणी 10 मिनिटं डबा पोहोचवणे करतो। आणि योगेश पहिल्यापासून तालीमध्ये व्यायामपटू म्हणून, आणि आज योगेशची मुलगी, योगेशला वाटलं आता आपल्या मुलीला, कारण कुस्ती ही मुलींची आता मुलींना कुस्ती क्षेत्रामध्ये आता कुस्त्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत, तर त्याला असं वाटलं आपल्या मुलीला पण कुस्ती शिकवा। तो विचारायचा मला तर बघा नाना तीर्थाला शिकवायचं का आपलं, म्हटलं पाठवून द्या। आणि योगायोग असा का तीर्था शालेय कुस्तीमध्ये महाराष्ट्रावर जाऊन आली, असे योगेशचं एक स्वप्न अजूनही पुरं होईल। योगेश कायमस्वरूपी मारुतीची सेवा आमची चालू आहे, त्याच्यावर दर शनिवारी मोदीला असतो, कधी न चुकता तो म्हणजे त्यावेळेस हजर असतो। आज योगेशचा वाढदिवस असल्या कारणाने नाशिक शहर तालीम संघ तसं दांडेकर तालीम संघाच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांचा आज वाढदिवस, सर्वप्रथम त्यांना मी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। माझी आणि योगेशजींची ओळख मला वाटतं आपण कोल्हापूरला मामाजी ते सगळं पुराच्या वेळेस पूरग्रस्तांना जे काही आम्ही पाठवलं होतं, निमाणीत दिवसभर सकाळ झाली की निमाणीत यायचं, कोणाकडून काय गोळा झालं, कोणाकडून काय नाही याचं सगळं अपडेट करायचं आणि ते तिथपर्यंत सुद्धा गाडीबरोबर ते साहित्य पोहोचवण्यासाठी गेले होते। त्याच्यानंतर तसं संपर्क वाढत गेला, संबंध वाढत गेला, विचारधारा भले आमची वेगळी असेल तर आमचं बऱ्याच वेळा डिबेट पण होतं त्या विषयावर की मी काय काम करतो, ते काय करतात, आणखी काय, पण मैत्रीला जागणारा असा हा आमचा मित्र योगेश कापसे यांना वाढदिवसाच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण हो ही प्रभू रामाच्या आयाला प्रार्थना करतो। धन्यवाद। गुन्हे दाखल आहे ना, पण ते पोलीस यंत्रणा सुद्धा आहे ना, पहिली नोटीस काढतील का योगेश कापसे कुठे आहे त्याला पहिले घ्या। बरं काय उद्या कांद्याचा विषय पेटणार आहे बा, आम आदमी पार्टीचा हा माणूस। आणि खरं सांगायचं, ज्वलंत मराठा समाजासाठी आरक्षण मिळालं पाहिजे या मराठा समाजाला, की जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला जो समाज आहे मराठा, तो मागासला आर्थिकदृष्ट्या, त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा, त्याच्या लेकरा बाळांना
आरक्षण मिळावं त्यासाठी या नाशिकमध्ये जसं राम सेतू रामानं बांधला ना, तिथं त्या राम सेतू बांधताना खारुताईनं सुद्धा भाग घेतला. तसा मराठा समाजाला आरक्षण मिळावं या नाशिक शहरामध्ये खारीचा वाटा, लढणारा आवाज, आंदोलनाचा आवाज, पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे नेटवणारा आवाज आणि तळागाळातल्या मराठी माणसाला न्यायासाठी आवाज उठवणारा म्हणजे योगेश कापसे. आणि एवढा मोठा दिवस आहे आज की लाल किल्ल्यावरून पंतप्रधान भाषण करता पूर्ण ढोल वाजतो. स्वातंत्र्य